नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा यांचा आज वार्षिक स्नेहसंमेलनचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रांताधिकारी राहुल कुवर, मानसिंग पावरा, उषा साळुंखे, संस्थेचे संस्थापक सुनील वाघ, भरत वाघ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळेस मतिमंद विद्यार्थिनींनी आपल्या कलाचे प्रदर्शन करीत समाज जागृती केली. लहान विद्यार्थिनींना मला याची पूर्ण जाणीव आहे की हे काही भाषण देण्याचं नक्कीच व्यासपीठ नाही. आपण सगळे कार्यक्रमासाठी आतुर आहात. 1:30 वाजलेला आहे. परंतु वाघ सरांना मी सांगू इच्छितो की मी बऱ्याचशा संस्थांशी निगडीत आहे. काही संस्था मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत, काहींमध्ये आम्ही काम देखील केलेलं आहे. कुठलीही सामाजिक संस्था अनेक पातळ्यांवर काम करत असते. मग त्या डेली नीड्स असतील, दैनंदिन गरजा असतील, एक त्यांच्या पुनर्वसनाचा आत्ता मॅडम जशा म्हणला तो एक भाग असेल, त्याच्यानंतर त्यांच्या विवाहाचा असेल, पालकांचं शोध असेल, अशा अनेक खडतर प्रवासातून अनेक अशा संस्था जात असतात आणि त्यांना आर्थिक पाठबळाची देखील अत्यंत आवश्यकता असते. परंतु मी संस्कार मतिमंद मुलींच्या साधारणतः एक 7-8 महिन्यापूर्वी जेव्हा आलो होतो आणि सगळी पाहणी केली, मला इतका एक प्रकारचा एक नागरिक म्हणून इतका एक समाधान वाटलं की अतिशय चांगल्यारीत्या संस्थेचं काम चालू आहे. जसं आत्ता मॅडमने सांगितलं की 3 मुलींची लग्न झाली. 3 मुलींची लग्न झाली. काही मुलींचे तर झारखंडमध्ये पालक त्यांचे मिळाले. त्यांना स्वाधीन करण्यामध्ये आपण सगळेजण यशस्वी झालो. हे अतिशय समाधानाची बाब आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे या सगळ्या घटकांप्रमाणेच आपल्याला व्यक्त होण्यासाठी एखादा व्यासपीठ असणं, मग ते कोणत्याही मानवी अवस्थेत का असेनात, वयात का असेनात, परंतु एक व्यासपीठ असणं आणि स्वतःला एक्सप्रेस करता येणं हा देखील भाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्या निमित्तानं वाघ सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आजचा जो स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय कौतुकास्पद आहे. मी याही पलीकडे जाऊन थोडंसं शिक्षकांचे देखील मनापासून एक आभार मानतो. कारण प्रत्येकाचं ट्रेनिंग करून घेणं, त्यांना आता आज देखील आमच्या स्वागतासाठी ज्या मुलींनी पुढे डान्स आणि पुढे लेझिम करत आले त्यांचं ट्रेनिंग करून घेणं, आज जे मुली विविध पोशाखामध्ये आलेले आहेत त्यांचे डान्स बसवणं, त्यांना स्वागत गीतासाठी तयार करणं, याच्यासाठी प्रचंड कष्ट लागतं याची मला संपूर्ण जाणीव आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. एक नागरिक म्हणून आभार मानतो की तुम्ही इतकं चांगलं असं काम करत आहात. हे काम असंच पुढे चालू राहील अशी मी आशा व्यक्त करतो. शिक्षक वृंद, कर्मचारी बंधूंना साहेब, या संस्थेची थोडी कल्पना आपल्याला यावी म्हणून मी मुद्दाम बोलायला उभा राहिलो की आपण पहिल्यांदा या संस्थेत आलेला आहात. 2009ला मी या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मतिमंद मुलींसाठी काम सुरू केलं. या ठिकाणी प्रवेशात असलेल्या मुली ह्या सर्व 6 अनाथ आहेत. यांना पेरेंट्स हा विषय नाही. या सर्व बालकल्याण समितीच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रातनं धुळ्यात येतात आणि बालकल्याण समितीच्या आदेशाने प्रवेश होतात. या संस्थेत डायरेक्ट कोणालाही प्रवेश नाही. पूर्ण शासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बालकल्याण समितीच्या आदेशाने या ठिकाणी प्रवेश दिला जातो.
आणि महाराष्ट्रात अशा अनाथ मतिमंद मुलींसाठी काम करणाऱ्या फक्त 2च संस्था आहेत, एक धाराशिवला आणि एक धुळ्याला, की या ठिकाणी फक्त मतिमंद, बहुविकलांग आणि अनाथ मुलींनाच प्रवेश मिळतो। या ठिकाणी या मुलींसाठी आम्ही त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या निवासाची, त्यांच्या आरोग्याची, त्यांना सर्व सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। गेली 15 वर्ष प्रास्ताविकामध्ये या ठिकाणी हिरल मॅडमांनी आपल्याला संपूर्ण प्रास्ताविकामध्ये या संस्थेत चाललेल्या कामकाजाची कल्पना दिली। जे काही चांगलं या मुलींच्या आयुष्यात करता येईल त्या करण्याच्यासाठी इथले सर्व संस्थाचालक असतील, कर्मचारी असतील, शिक्षक असतील, सर्वजण अत्यंत पोटतिडकीने प्रयत्न करत असतात। हे सुंदरसं संकुल उभं करण्याचा एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी अनेक दात्यांचा, अनेक अधिकाऱ्यांचा, अनेक कार्यकर्त्यांचा हातभार लागला आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा एक जो मनस्वी आनंद आज आम्हाला मिळतो आहे, तो खऱ्या अर्थाने हे सर्व श्रेय त्या दाते आणि सर्व मदत करणाऱ्या हातांना जातं। या ठिकाणी येत्या काही काळामध्ये या अतितीव्र अशा मतिमंद मुली आहेत की ज्या बेडरिडन आहेत, ते आता मध्ये आहेत, इथून ते आवाज ऐकत असतील कदाचित, परंतु त्या बसू शकत नाही एका ठिकाणी, त्या झोपून असतात। अशा मुलींच्या दृष्टिकोनातून एक सुश्रूषागृह नजीकच्या काळामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा कायमस्वरूपी या ठिकाणी देखभाल व्हावी या दृष्टिकोनातून सुरू करण्याचा आमचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत। परंतु हे जे काही शक्य झालं ते सर्व प्रशासनाच्या सहकार्याने शक्य झालं आणि आदरणीय साहेब, आपण त्या सर्व परिस्थितीतनं गेलेला। मला परिपूर्ण आपल्या पूर्ण परिवाराची कल्पना आहे की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये हे शिक्षण घेऊन महाराष्ट्रात 3 नंबर क्रमांकाने आपण पास होऊन आमच्या सर्व परिवाराची मान आपण उंच केली। म्हणून आमचं एक स्वप्न होतं की आदरणीय कुंवर साहेबांनी या ठिकाणी यावं आणि त्यांचा सन्मान करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त व्हावं। काही मर्यादा असतात आपल्याला, मला कल्पना आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्ती डीपमध्ये जात नाहीत, परंतु आपण ज्या ज्या ठिकाणी आत्तापर्यंत गेलात त्या ठिकाणी आपल्या कार्याचा, कर्तृत्वाचा ठसा त्या ठिकाणी उमटवला आणि आता धुळे शहरात सुद्धा प्रांताधिकारी पदाची जबाबदारी असताना सुद्धा मला माहिती आहे तो काटेरी मुकट धुळे शहरासाठी किती भयानक आहे असं मी फार जवळून पाहतो। पण अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले 1 वर्षभर आपण ते काम सांभाळत आहात आणि तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं। म्हणून आम्ही जी विनंती केली, खरं तर विनंती करायला मी यायला पाहिलं होतं त्या दिवशी, परंतु मी मुंबईत होतो साहेब। या संस्थेला तर्पण फाउंडेशनचा जो पुरस्कार प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींच्या हस्ते हा पुरस्कार आमच्यासाठी फार महत्त्वाचा आणि फार मोठा सन्मान आम्हाला आदरणीय श्रीकांतजी भारती साहेबांच्या तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध। त्या पुरस्कारासाठी आम्ही सर्वजण बाहेर होतो, परंतु एक पत्राने, एक दूरध्वनीवर आपण आमची विनंती मान्य केलीत आणि या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।